नमस्कार। आज तुमच्या समोर ह्या व्हिडिओत एक अत्यंत गंभीर आणि प्रत्येक भारतीयाच्या जीवनाशी जोडलेला विषय घेऊन आले आहे। कल्पना करा, तुमच्या घरात चोरी झाली, तुम्हाला मारहाण झाली, तुमच्या मुलीला धमकावले आहे, तुमची जमीन हडपली गेली किंवा तुम्ही फसवणुकीचे बळी पडलात। तुम्ही धैर्याने पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि तिथे काय होते हे आमच्या क्षेत्रात नाही, पुरावा नाही, हा गुन्हा नाही, उद्या या, आम्ही पाहतो आणि शेवटी FIR नोंदवण्यास साप नकार। हे फक्त तुमचे किंवा माझे नाही, लाखो भारतीय नागरिकांना दररोज हा अपमान सहन करावा लागतो। पण आज मी तुम्हाला सांगते, हे बेकायदेशीर आहे, हा अन्याय आहे आणि हे सहन करण्याची गरज नाही। भारताच्या संविधानाने तुम्हाला कलम 21 अंतर्गत जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 जुने CRPCची जागा घेतलेला नवीन कायदा याने स्पष्ट केले आहे, दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना FIR नोंदवणे बंधनकारक आहे। ते नकार देत असतील तर ते स्वतः गुन्हेगारी कृत्य करत आहेत। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी प्रकरणात 2014ला स्पष्ट केले आहे, दखलपात्र गुन्ह्यासाठी FIR नोंदवणे अनिवार्य आहे। नवीन BNSS कलम 173(1) हे पुन्हा पुष्टी करते, तरीही पोलीस नकार देतात। कारण दबाव आणि भ्रष्टाचार, प्रभावशाली आरोपी किंवा फक्त निष्काळजीपणा। पोलीस FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नोंदवण्यास नकार देत असतील तर हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे। भारताच्या कायद्यानुसार, विशेषतः भारतीय न्याय संहिता BNS 2023 जुने इंडियन पिनल कोड IPCची जागा आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023 जुने क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑफ CRPCची जागा अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यास FIR नोंदवणे अनिवार्य आहे। दखलपात्र गुन्हे म्हणजे असे गुन्हे ज्यात पोलिसांना कोणत्याही वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो। उदाहरण, मारहाण BNS कलम 115, चोरी BNS कलम 303, फसवणूक BNS कलम 318, बलात्कार BNS कलम 63, धमकी BNS कलम 351, जमीन हडपणे BNS कलम 306 आणि घरगुती हिंसा प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, सायबर क्राईम IT ॲक्ट 2000 इत्यादी। जर पोलीस नकार देत असतील तर ते भ्रष्टाचार, दबाव किंवा निष्काळजीपणामुळे असू शकते। अशा परिस्थितीत तुम्ही घाबरू नका, कायद्याने तुम्हाला अनेक अधिकार दिले आहेत। मी खाली स्टेप बाय स्टेप प्रक्रियात सविस्तर सांगणार आहे, ज्यात अधिक उदाहरणे, कायद्याचे संदर्भ, संभाव्य अडचणी आणि त्यावर उपाय, तसेच अतिरिक्त टिप्स आणि संसाधने जोडते। हे स्टेप्स फॉलो केल्यास 95% प्रकरणात FIR नोंदवली जाते। आता पूर्वतयारी बघा, तुमची तक्रार मजबूत करा। महत्त्वाचे हे स्टेप्स वगळू नका। FIR नोंदवण्यासाठी पोलिसांना नकार देणे कठीण व्हावे म्हणून प्रथम तुमची तक्रार मजबूत करा। हे स्टेप्स सर्व प्रक्रियेचा पाया आहे आणि त्यामुळे यशाची शक्यता वाढते। घटनेचे सर्व तपशील गोळा करा। घटनेची तारीख, वेळ, स्थान, आरोपीचे नाव, वर्णन, उदाहरणार्थ फोटो, गाडी नंबर, त्यानंतर साक्षीदारांचे नाव, फोन नंबर, पुरावे, उदाहरण SMS, WhatsApp चॅट्स, ईमेल, CCTV फुटेज, मेडिकल रिपोर्ट, जखमांचे फोटो, बँक स्टेटमेंट। फसवणुकीसाठी आता उदाहरण बघा, जर मारहाण झाली असेल तर डॉक्टरांकडून MLC म्हणजेच मेडिको लीगल सर्टिफिकेट घ्या। हा सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत मिळतो। कायद्याचे कलम ओळखा, तुमच्या गुन्ह्यांशी संबंधित कलमे शोधा, ऑनलाईन सर्च करा किंवा वकिलाला विचारा। उदाहरणार्थ, फसवणूक झाल्यास BNS 318, चिटिंग, धमकी असल्यास BNS 351, क्रिमिनल इंटिमिडेशन हे कलमे नमूद केल्यास पोलीस गंभीर घेतात। तक्रार लेखी स्वरूपात तयार करा, साध्या कागदावर किंवा टाईप करून। उदाहरणार्थ, टेम्पलेट बघा। पहिले विषय, FIR नोंदवण्याची विनंती, त्यामध्ये घटनेचे थोडक्यात वर्णन, उदाहरण मारहाण किंवा धमकी, माननीय पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्याच्या खाली स्टेशनचे नाव, उदाहरणार्थ पुणे शहरातील वारजे पोलीस स्टेशन वगैरे। आता मी तुमचे पूर्ण नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर, येथे राहणारी किंवा राहणार आहे, मी खालील घटनेची तक्रार करते। घटना, सविस्तर वर्णन, काय झाले, कधी, कुठे, कोणासोबत, त्यानंतर आरोपी, नाव, वर्णन आणि संबंध, त्यानंतर साक्षीदार, नाव आणि त्यांचा संपर्क, त्यानंतर पुरावे, त्याची एक सूची करा, त्यानंतर कलमे, संबंधित BNS कलमे। आता मी BNS कलम 173 अंतर्गत FIR नोंदवण्याची विनंती करते। जर नोंदवली नाही तर मी SP कडे किंवा कोर्टात जाईन। धन्यवाद। तुमचे नाव, सही आणि तारीख लिहायची, असा एक फॉर्मॅट आहे।
त्यानंतर पुरावे सुरक्षित ठेवा, गुगल ड्राईव्ह किंवा हार्ड कॉपीमध्ये. जर पुरावा डिजिटल असेल तर नोटरीकडून प्रमाणित करा. सावधानता बघा, तक्रार देताना रेकॉर्डिंग करा, मोबाईल, व्हिडिओ, ऑडिओ, पण पोलिसांना सांगू नका. हे नंतर पुरावा म्हणून कामी येते. त्यानंतर स्टेप 1, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा प्रयत्न करा, सबळ पुराव्यासह आणि दबाव टाकून. हे स्टेप सर्वात प्रथम करा, कारण बहुतेक प्रकरणात येथेच FIR नोंदवली जाते. जर पहिल्या प्रयत्नात नकार मिळाला असेल तर दुसऱ्या दिवशी वेगळ्या शिफ्टमध्ये जा. आता कसे करावे? वरील लेखी तक्रार द्या आणि त्यावर रिसिव्हिंग स्टॅम्प, दिनांक, वेळ, सही घ्या. जर ते म्हणत असतील हे आमच्या क्षेत्रात नाही किंवा पुरावा नाही तर BNS कलम 173(1) च्या संदर्भ द्या. दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यास FIR नोंदवणे बंधनकारक आहे, मग पुरावा असो वा नसो. संभाव्य अडचणी आणि उपाय बघा. आता नकाराचे कारण काय असते? नॉन कॉग्निझेबल म्हणतात. जर गुन्हा नॉन कॉग्निझेबल, उदाहरण साधी शिवागीळ असेल तर NC रिपोर्ट घ्या आणि कोर्टात जा. BNSS कलम 175, पण बहुतेक गुन्हे दाखलपत्र असतात. ऑनलाईन चेक करा. दबाव किंवा भ्रष्टाचार. जर आरोपी प्रभावशाली असेल तर स्टेशनमध्ये मोठ्याने बोलू नका, त्याऐवजी वरिष्ठांना तक्रार करा. आता उदाहरण बघा. पुण्यातील एका महिलेला घरगुती हिंसेची तक्रार नाकारली गेली, पण तिने लेखी अर्ज देऊन स्टॅम्प घेतला आणि नंतर SP ला पाठवला. FIR नोंदवली गेली. आता टिप बघा. स्टेशनमध्ये एकटे जाऊ नका, कुटुंबीय किंवा मित्राला सोबत घ्या. जर महिला असेल तर वुमन हेल्प डेस्क महाराष्ट्रात उपलब्ध आहे, ते वापरा. त्यानंतर स्टेप 2, 0 FIR किंवा E-FIR नोंदवा. डिजिटल आणि सोपा मार्ग 2026 मध्ये पूर्णपणे लागू आहे. ही स्टेप 2026 पर्यंत देशभरात डिजिटल झाले आहे, ज्यामुळे स्थानिक पोलिसांना बायपास करता येते. हे BNSS कलम 173(2) अंतर्गत आहे. 0 FIR कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये, उदाहरण पुणे शहराबाहेरही जा, 0 FIR नोंदवा. ती ऑटोमॅटिक तुमच्या स्टेशनकडे ट्रान्सफर होते. उदाहरणार्थ, मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीने पुण्यातील गुन्ह्यासाठी मुंबईत 0 FIR नोंदवली आणि तपास सुरू झाला. त्यानंतर E-FIR म्हणजेच ऑनलाईन FIR. महाराष्ट्र पोलीसच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲप वापरा. दुसरे, रजिस्टर FIR किंवा E-FIR ऑप्शन निवडा. OTPने लॉग इन करा, मोबाईल किंवा आधार. त्यानंतर घटना प्रकार निवडा, उदाहरणार्थ थेफ्ट, असॉल्ट म्हणजे चोरी वगैरे असं. त्यानंतर सर्व तपशील भरून पुरावे अपलोड करा. सबमिट केल्यावर FIR क्रमांक आणि PDF मिळेल. याचे फायदे, हे 24/7 उपलब्ध आहे आणि स्थानिक पोलिसांना जबरदस्तीने FIR स्वीकारावी लागते. 2026 मध्ये AI बेस व्हेरिफिकेशन आहे, ज्यामुळे प्रक्रिया जलद होते. संभाव्य अडचणी, इंटरनेट नसेल, सायबर कॅफे किंवा मित्राच्या मदतीने करा. जर E-FIR रिजेक्ट झाली तर कारणे चेक करा आणि पुन्हा प्रयत्न करा. आता टिप बघा. E-FIR नंतर स्थानिक स्टेशनला फॉलोअप करा. FIR क्रमांक ट्रान्सफर झाला आहे तर तपास सुरू करतील. त्यानंतर स्टेप 3, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करा. BNSS कलम 173(3) किंवा 4 दबाव वाढवा. जर स्टेप 1 आणि 2 काम करत नसतील तर ही स्टेप घ्या. हे 3 ते 7 दिवसात परिणाम देते. केस कसे करावे? पोलीस अधीक्षक म्हणजे SP किंवा डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस DCP, कमिशनर ऑफ पोलीस CP कडे अर्ज पाठवा. आता मी नमुना पुन्हा सांगते. हा दुसरा नमुना आहे. पहिले विषय लिहायचा. स्थानिक पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिल्याची तक्रार आणि FIR नोंदवण्याचे निर्देश द्यावेत. माननीय SP किंवा DCP, त्यांचे नाव, जिल्हा वगैरे लिहा. मी, तुमचे नाव लिहा. येथे राहणारी किंवा राहणार आहे. मी ह्या तारखेला स्टेशनमध्ये FIR साठी अर्ज दिला पण नकार मिळाला. अर्जाची प्रत जोडली आहे. घटना सविस्तर लिहा. त्यानंतर मी BNSS 173(3) अंतर्गत FIR नोंदवण्याची विनंती करते. त्यानंतर खाली तुमचे नाव, सही वगैरे लिहून टाका. आता पाठवण्याचे मार्ग, स्पीड पोस्टने पाठवू शकता किंवा ईमेलनं. पुण्यातील जमीन हडपण्याच्या केसेसमध्ये SPने आदेश दिले आणि FIR 2 दिवसात नोंदवली गेली. आता यामध्ये संभाव्य अडचणी काय आहेत? SP उत्तर देत नसेल तर 7 दिवसात RTIने स्टेटस मागवा. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुद्धा तुम्ही RTI अर्ज देऊ शकता. आता यामध्ये टिप बघा. महाराष्ट्रात विजिलन्स सेल याचा नंबर आहे
त्या नंबरवरही तुम्ही तक्रार करू शकता। त्यानंतर चौथं म्हणजे मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करा। BNSS कलम 175(3) न्यायालयीन हस्तक्षेप ही स्टेप सर्वात शक्तिशाली आहे। कोर्ट आदेश देतातच पोलिसांना पालन करावेच लागते। आता कसे करावे? जवळच्या JMFC किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात जा। पुण्यात सेशन कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे असे शहरातील सेशन कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट। प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करा। कोर्ट फी 100 किंवा 500 रुपयापर्यंत असू शकते। अर्जात सर्व तपशील तसेच पूर्वीच्या अर्जाच्या प्रती जोडा। त्यानंतर विनंती, पोलिसांना FIR नोंदवण्याचे आणि तपास करण्याचे निर्देश द्यावेत। प्रक्रिया, कोर्ट तुमची सुनावणी घेते स्वतः किंवा वकिलामार्फत आणि बहुतेकदा तात्काळ आदेश देते। तपास अहवाल 30 दिवसात मागवतो। त्यानंतर उदाहरण, सुप्रीम कोर्टाच्या ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ UP 2014च्या निकालानुसार FIR अनिवार्य आहे। हा संदर्भ द्या। संभाव्य अडचणी, कोर्टात वेळ लागतो, अर्जंट मेन्शन करा, वकील घ्या, लीगल एड मोफत, 1500 वर डायल करा। त्यानंतर टिप, महिलांसाठी स्पेशल कोर्ट्स, पोस्को, DV ॲक्ट वगैरे वापरा। त्यानंतर 5वी स्टेप, आणखी कठोर पावले। जर सर्व फेल झाले, संस्थात्मक दबाव, हाय कोर्टमध्ये रीट पिटिशन फाईल करता येते। आर्टिकल 226 अंतर्गत मॅन्डामस रीट दाखल करा। वकिलाची मदत घ्या। खर्च 10,000 ते 30,000 पर्यंत येऊ शकतो। उदाहरण बघा, बॉम्बे हायकोर्टात अशा अनेक केसेस यशस्वी झाल्या आहेत। ह्युमन राईट्स कमिशन, महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशन, महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट कमिशनकडे ऑनलाईन तक्रार करा। ते पोलिसांवर कारवाई करतात। त्यानंतर लोकायुक्त, ACB, भ्रष्टाचार असल्यास अँटी करप्शन ब्युरो, ACBकडे, मीडिया आणि RTIने पोलिसांच्या फाईल्स मागवा। सोशल मीडिया, पोलीस रिफॉर्म किंवा पत्रकारांना सांगा। काळजीपूर्वक डिफेमेशन टाळा। राष्ट्रीय स्तर, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजेच NHRC किंवा सुप्रीम कोर्टमध्ये PIL, अतिरिक्त मूल्यवान टिप्स आणि संसाधने बघा। सुरक्षा आणि यशासाठी वकिलाची मदत, बार असोसिएशनकडून मोफत कमी खर्चात वकील मिळवा। महिलांसाठी विशेष वकील मिळू शकतात। महिलांसाठी विशेष म्हणजे 181 वुमन हेल्पलाईन, निर्भया फंड अंतर्गत स्पीड ट्रायल मिळू शकतो। तसेच सायबर, ऑनलाईन गुन्हे, FIR नंतरही तपास नीट होत नसेल तर कोर्टात मॉनिटर करा। खोटी FIR टाळा, ते गुन्हा आहे। BNS 218 नुसार संसाधने, महाराष्ट्र पोलीस 100, इमर्जन्सी 103 फॉर वुमन आहे। वुमन लीगल एड 1500 ॲप्स, पुणे पोलीस ॲप, प्रत्येक शहरानुसार एक पोलीस ॲप असते, ते तुम्ही ओपन करू शकता। तुमची घटना सांगितली तर उदाहरण फसवणूक, हिंसा वगैरे, मी अधिक स्पेसिफिक टेम्पलेट देऊ शकते तुम्हाला, अर्ज वगैरे लिहून देऊ शकते। धैर्य ठेवा, कायदा तुमच्या बाजूने आहे, लवकर कारवाई करा, अन्यथा पुरावा नष्ट होऊ शकतो। जर आणखीन मदत हवी असेल तर विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र।